महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, मी विजय चोरमारे। महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। पश्चिम आशियामधली युद्ध परिस्थिती निवळण्याची शक्यता कमी आणि चिघळण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आणखी एक 48 तासांची नोटीस बजावली। तुमचा देश बेचिराग करून टाकू अशी थेट धमकी इराणला दिलेली आहे। या धमकीमधली ट्रम्प यांची भाषा सुद्धा अत्यंत खालच्या पातळीवरची आणि आक्षेपार्ह आहे। खरं तर हा केवळ दोन शत्रू राष्ट्रांच्यातला संघर्ष नाही, फार मोठा संघर्ष आहे। त्यामुळेच भारतासकट जगाची ऊर्जा सुरक्षा, महागाई, अर्थव्यवस्था संकटात ढकलल्या जाऊ शकतात, हे एव्हाना पुरेसं स्पष्ट झालंय। त्यामुळेच हे युद्ध आपल्यावर देखील खोलवर परिणाम करणारं ठरणार आहे। अमेरिकेतल्या 3000 पेक्षा जास्त ठिकाणी 90 लाख नागरिक परवा रस्त्यावर उतरले होते। आपण ही सगळी चित्र बघितलेले आहेत। ट्रम्प यांचं सतत खालावणारं अप्रुव्हल रेटिंग, काही महिन्यांनी अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुका, ट्रम्प यांच्या मागा आंदोलनात तीव्र होत जाणारे मतभेद, उच्च पदस्थ अधिकारी सोडून जाणं आणि ट्रम्प अलवेज चिकन साऊट TACO ही आशा, या सगळ्या गोष्टी युद्ध थांबण्यास पुरेशा नसतील नाहीत। अर्थात ही काही ठोस विधानं नाहीत, पण त्यामुळं आपल्या मनाची तयारी होऊ शकेल भविष्यातल्या संकटांचा सामना करण्यासाठी, हे लक्षात घ्यायला हवं। या सगळ्याचं कारण असं की 28 फेब्रुवारीला इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर लादलेलं युद्ध ही एक सुटी घटना नाही। त्याकडं पश्चिम आशियाशी संबंधित अमेरिकेच्या गेल्या काही दशकांच्या भूराजनैतिक आर्थिक व्यूहनीतीतली पुढची कडी म्हणून बघायला हवं। म्हणजे मग युद्ध थांबणार की सुरू राहणार या प्रश्नाचं उत्तर मिळण्यास मदत होईल। अमेरिकेला आखाती देशातील तेल गॅसची तेवढी गरज नाही, पण त्यातून तयार होऊ शकणाऱ्या पेट्रो डॉलर्सवर अमेरिकेच्या साम्राज्यवादाची भिस्त आहे। ते पेट्रो डॉलर्स फिरून अमेरिकेतल्या सरकारी रोख्यांच्या मध्ये गुंतवले जातात। त्यातून तयार झालेले सोव्हरिन वेल्थ फंड अमेरिकेतील भांडवल बाजारात येतात आणि त्या पैशातून तिथल्या राजेशाया अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सची संरक्षण सामुग्री खरेदी करतात। तुम्ही तेल डॉलरमध्ये विका आणि आम्ही तुमच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो, हे काही दशके जुने डील आहे। या राजेशाह्या आणि अमेरिकेमधलं हे डील आहे। त्या राजघराण्यांना आपली सिंहासने पिढ्यानपिढ्या टिकवण्यासाठी अमेरिकेची गरज होती आणि आहे। त्यानुसार गेली काही दशके या देशात अमेरिकेचे लष्करी तळ बांधले गेले आहेत। या सगळ्या व्यूहनीतीमध्ये इस्रायल अमेरिकेचा नेहमीच सक्रिय पार्टनर राहिलाय। या सगळ्यात राजेशाह्या आणि इस्रायल अमेरिका यांना खुपणारा मोठा काटा म्हणजे इराण होता आणि आज सुद्धा तो आहे। अनेक कारणांच्यामुळे इराण बदलत नव्हता। त्याच्यावरच्या हल्ल्यासाठीचं होमवर्क ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर नाही, तर त्याआधी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होतं, हे इथं लक्षात घ्यायला हवं। रेजिम चेंज, अणुबॉम्ब सिद्धता ही सारी दाखवण्याचे कारण आहे। मधल्या काळात चीनचा महासत्ता म्हणून उदय झाला, त्यामुळं इराण केंद्रीय व्यूहनीतीला एक नवीन परिमाण तयार झालं। पूर्ण आखातावर अमेरिकेची पकड तयार झाली, तर भविष्यात चीन विरुद्ध अमेरिकेच्या हातात तेथून चीनला होणाऱ्या खनिज तेल पुरवण्यासाठी एक चोक पॉइंट असणार आहे। व्हेनेझुएलावर अमेरिकेनं कशासाठी कब्जा केला असा प्रश्न असेल, तर या प्रश्नाची पुन्हा तीच दोन उत्तरे आहेत। एक पेट्रो डॉलर्स आणि दुसरं चीनसाठी तेलाचा चोक पॉइंट। ट्रम्प यांना फक्त राजकीय सत्ता कारणानं वेसन घातली जाऊ शकते। ते काम फक्त विरोधी डेमोक्रॅटिक पक्षच करू शकतो। पण लक्षात घ्यायचा भाग हा की जगात अमेरिकेची प्रभुत्व सत्ता अबाधित ठेवणं, अमेरिकेसाठी पेट्रोल डॉलरचं अनन्यसाधारण महत्त्व टिकवणं,
भविष्यात अमेरिकेचा चीन हा क्रमांक 1चा शत्रू असणार आहे. अमेरिकेच्या सत्ताधारी वर्गाच्या या अजेंड्यावर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षात अनेक दशकांची सहमती घडवली गेली आहे. सर्वात महत्त्वाचे, या दोन्ही पक्षांवर एकाच वेळी इस्रायल धार्जिण्या अमेरिकेतील सामर्थ्यवान अशा ज्यू लॉबीची पकड आहे. ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व बाजूला ठेवलं तरी ट्रम्प ज्या अमेरिकन साम्राज्यवादाचे मुखंड आहेत, त्या अमेरिकन प्रभुत्ववादी शक्तींना इराणमधलं युद्ध थांबवणं आवडणार नाही. अर्थात मागच्या जानेवारी ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर जेवढे सामर्थ्यवान होते, त्याच्या तुलनेत ते मधल्या काळात राष्ट्राध्यक्ष म्हणून खूपच कमकुवत झाले आहेत. ही वस्तुस्थिती सुद्धा नजरेआड करून चालत नाही. त्यामुळं तोड होऊ शकते. अमेरिका युद्धातून बाजूला झाल्याचं थातूरमातून चित्र तयार केलं जाऊ शकतं आणि इस्रायलला अमेरिकेच्याच शस्त्रपुरवठ्याच्या जोरावर युद्ध अजूनही हिंसक पद्धतीनं सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं. इराण हल्ल्यावरून अमेरिकेत जसा दुभंग आहे, तसा इस्रायलमध्ये नाही, हे लक्षात घ्यायला हवं. इराणच्या बाजूनं अमेरिकेचा दीर्घकालीन गेम लक्षात ठेवून चीननं आणि रशियानं सुद्धा वेगळा प्रतिसाद द्यायचं ठरवलं तर काय, तर आपण कल्पना करू शकत नाही इतकं एक विध्वंसक चित्र समोर येऊ शकतं. तुर्तास प्रश्न एवढाच आहे की ट्रम्प यांच्या नाकात व्यसन कोण घालणार? धन्यवाद.